हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ह्यूज फेस्टिवल कलेक्शन आणि यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टोटल 7 कुर्ता सेट्स. हा प्रत्येकच सेट 3 पीस आहे, म्हणजेच यामध्ये तुम्हाला मिळणार आहे कुर्ता, बॉटम आणि दुपट. सगळ्याचंच कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि काही कुर्ता सेट्समध्ये तर दुपट्टा इतका अट्रॅक्टिव्ह आहे, त्यामुळे पूर्णच ड्रेस खूप सुंदर दिसतो. आता जो फेस्टिव्ह सीझन येत आहे त्यामध्ये हे नक्कीच तुम्ही वेअर करू शकता आणि म्हणूनच मी हा रिकमेंडेशन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. प्रत्येक कुर्ता सेटची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि ट्राय ऑन व्हिडिओ सुद्धा मी ॲड करणार आहे. त्यामुळे लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिला जो कुर्ता सेट आहे तो हा ऑरेंज कलरचा आहे. याचा ब्रँड आहे निर्मोसा आणि इथे जर तुम्ही बघाल तर गळ्याला असं खूप छान त्यांनी वर्क केलेलं आहे. टिकली वर्क जे असतं ते आहे आणि मशीन एम्ब्रॉयडरी केलेली आहे याच्यावर. याचं मटेरियल जे आहे ते सिल्क कॉटन आहे. खूप जास्त कम्फर्टेबल आहे. याची जी शिवण आहे ही सुद्धा टोचत नाही घातल्यानंतर. स्लीव्स 3/4 आहेत. याच्यासोबत आपल्याला प्लेन सेम कलरच्या पॅन्ट्स दिलेल्या आहेत. स्ट्रेट फिट पॅन्ट्स आहेत या. आणि याच्यासोबत जो दुपट्टा दिलेला आहे हा असा बनारसी दुपट्टा आहे. हा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. आता ॲमेझॉनवर सेल चालू आहे, त्यामुळे हे सगळेच कुर्ता सेट्स खूप अमेझिंग प्राईजमध्ये आपल्याला मिळतात. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. हा स्काय ब्लू कलरचा आहे. थोडासा ग्रेश सुद्धा फील याच्यामध्ये येतो. हा आहे एथनिक जंक्शन ब्रँडचा. याच्यावर जर तुम्ही बघितलं तर असं बुट्टी वर्क केलेलं आहे. मध्ये एक गोल्डन कलरची लेस दिलेली आहे आणि जो नेक आहे हा सिम्पल राऊंड नेक आहे. याच्या सुद्धा ज्या स्लीव्स आहेत या 3/4 आहेत. इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर गोल्डन अशी लेस लावलेली आहे. या कुर्तीला लाइनिंग सुद्धा त्यांनी दिलेला आहे. प्लस याची जी शिवण आहे ही सुद्धा खूप चांगली आहे. हा सुद्धा ड्रेस अजिबात टोचत नाही घातल्यानंतर. खूप छान सुंदर ड्रेस आहे. एकदम एलिगंट आणि रिच लुक देतो घातल्यानंतर. जी पॅन्ट आहे ही सुद्धा सेम कलरमध्ये आहे. प्लेन पॅन्ट आहे आणि पॅन्टच्या शेवटी परत यांनी खाली हे बुट्टीचं जरी वर्क केलेलं जे कापड आहे ते इथे लावलेलं आहे. इथे परत छोटीशी अशी लेस मिळते आपल्याला गोल्डन आणि ओव्हरऑल या ड्रेसचा लुक खूप सुंदर दिसतो. याचा जो दुपट्टा आहे हा 2 कलरमध्ये दिलेला आहे आपल्याला. एक आहे असा स्काय ब्लू ग्रेश कलर आणि खाली असा पिंक कलर दिलेला आहे. यानी अजूनच खूप छान लुक येतो पूर्ण ड्रेसला. कारण जर तुम्ही बघितलं असेल तर कुर्ता आणि बॉटम दोन्हीमध्ये पिंक कलर नाहीये, पण जो दुपट्टा आहे त्यामध्ये त्यांनी पिंक कलर दिल्यामुळे पूर्णच ड्रेसला एक खूप सुंदर लुक येतो. आणि जरी बुट्टी वर्क असेल ड्रेसवर तरी कुठेही तो हेवी वाटत नाही किंवा अंगाला टोचतोय, खूप जास्त स्वेटिंग होईल असं अजिबात फील येत नाही. खूप कम्फर्टेबल कापड आहे ह्याचं सुद्धा आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी लाइनिंग दिल्यामुळे तर अजिबातच स्वेटिंगचा प्रश्न येत. नेक्स्ट जो सेट आहे तो आहे हा पर्पल कलरचा. हे गळ्याच्या इथे हे पूर्ण मशीन वर्क केलेलं आहे आणि असं छान गोल्डन कलरची ही पूर्ण वर्क केलेली आहे. फ्लोरल डिझाईन त्यांनी पूर्ण दिलेला आहे इथे. यामुळे खूप छान रिच असा लुक येतो. हा कुर्ता सेट आहे फ्रॉम द ब्रँड स्कायली. खूप छान कुर्ता आहे. व्हेरी अफोर्डेबल रेंज आणि सिल्क मटेरियलचा आहे. याच्या स्लीव्स खूप सुंदर आहेत. 3/4 स्लीव्स आहेत आणि स्लीव्सला सुद्धा हे असं फ्रिल त्यांनी दिलेली आहे. हे इथे नेट लावलेलं आहे. नेट मटेरियल आहे हे आणि ह्याला सुद्धा खूप सुंदर असं काम केलेलं आहे. मशीन वर्कच आहे हे सुद्धा. एम्ब्रॉयडरी केलेली आहे पूर्ण इथे. एकच्या इथे हा असा एवढा पॅटर्न दिलेला आहे त्यांनी. याची जी पॅन्ट आहे ही अगेन सेम कलरची पॅन्ट आहे आणि एंडला अशी लेस लावलेली आहे त्यांनी. खूप नाजूक अशी लेस आहे ही. खूप ब्रॉड लेस नाहीये आणि याचा दुपट्टा सुद्धा खूप सुंदर आहे. हे बघा असा ट्रान्सपरंट दुपट्टा आहे आणि याच्या कॉर्नरला असं त्यांनी मशीन वर्क केलेलं आहे. पूर्ण परत गोल्डन वर्क दिलेलं आहे. खूप सुंदर दिसतो हा ड्रेस घातल्यानंतर आणि याची ओढणी सुद्धा खूप सुंदर दिसते. त्यानंतर आता या पूर्ण कलेक्शन मधला मी तुम्हाला माझा मोस्ट फेवरेट कुर्ता सेट दाखवतेय. हा व्हाईट कलरचा आहे आणि ह्याच्यावर जे ओव्हरऑल त्यांनी वर्क केलेलं आहे, सगळंच काम जे केलेलं आहे या ड्रेसवर, हे इतकं सुंदर आहे. इतकं नाजूक काम झालेलं आहे या ड्रेसवर. म्हणजे जे आपण म्हणतो ना पिंटरेस्ट वाइब देतो ड्रेस, तसा हा ड्रेस आहे आणि तुम्हाला एक फेरी टेल वाला फिलिंग येतं हा ड्रेस घातल्यानंतर.
गळ्याच्या इथे पुढे त्यांनी खूप सुंदर लेस लावलेली आहे. एकदम बारीक काम झालेलं आहे या ड्रेसवर. नॉट पण दिलेली आहे त्यांनी. सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये डार्क पिंक कलर आणि बेबी पिंक कलर. आणि हा ड्रेस आहे इंडो एरा ब्रँडचा. त्यानंतर याच्या ज्या स्लीव्ज आहेत या सुद्धा 3/4 स्लीव्ज आहेत, पण स्लीव्जला सुद्धा त्यांनी असं हे काम केलेलं आहे. इथे लेस दिलेली आहे खूप सुंदर. इथे सुद्धा बारीक एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि एंडला सुद्धा हे एकदम बारीक असं काम त्यांनी परत केलेलं आहे. त्यामुळे हा खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. याची जी पॅन्ट आहे अगेन इन द सेम कलर, पण बॉटमला परत त्यांनी सेम लेस लावलेली आहे आणि तसंच बारीक एकदम एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे. आणि ह्याचा जो दुपट्टा आहे हा फ्लोरल दुपट्टा आहे, खूप सुंदर दिसतो. हे बघा, हा असा दुपट्टा त्यावर त्यांनी दिलेला आहे आणि फक्त कॉर्नर्सला असे हे लटकन त्यांनी परत दिलेले आहेत राणी कलरचे चारी साईडला. हा ड्रेस सुद्धा सिल्क मटेरियल आहे आणि आतून परत त्यांनी लाइनिंग दिलेलं आहे. त्यामुळे कुठेही टोचत नाही घातल्यानंतर, खूप कम्फर्टेबल वाटतो. फक्त व्हाईट असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक घालायला लागेल, पण याचा जो घातल्यानंतर लुक येतो सो वर्थ बाईंग आहे हा. आणि जे आता अफोर्डेबल रेंजमध्ये आपल्याला ॲमेझॉनवर हे ड्रेसेस मिळतात, त्यामुळे तर डेफिनेटली वर्थ बाईंग आहे हा. ओके, मूविंग ऑन टू द नेक्स्ट वन. हा सुद्धा कुर्ता सेट मला खूप आवडला आहे. याचा जो कलर आहे एकदम जो हिरवागार कलर आपण म्हणतो ना तो आहे. ट्रॅडिशनल ग्रीन साडी जशी असते ना, ज्याच्यावर बुट्टी असते आणि एकदम असे येल्लो काठ असतात किंवा आंबा कलरचे काठ असतात, तसाच एक फील येतो. फक्त तुम्ही तो ड्रेस वेअर करताय, सूट वेअर, पंजाबी सूट वेअर करताय. त्यामुळे हा आहे नेक्स्ट. हा आहे गो सिरिकी ब्रँडचा रेयॉन विस्कॉस मटेरियल आहे. कुठेच अनकम्फर्टेबल वाटलं नाही किंवा स्वेटिंग होतंय मला खूप जास्त किंवा इचिंग होतंय असं अजिबात वाटलं नाही. याचा जो नेक त्यांनी दिलेला आहे हा व्ही शेप नेक आहे. याच्या ज्या स्लीव्ज आहेत या सुद्धा 3/4 लेंथच्या स्लीव्ज आहेत आणि याच्या खाली जी त्यांनी पॅन्ट दिली आहे ती अशी येल्लो कलरची, मस्टर्ड येल्लो कलरची पॅन्ट आहे. स्ट्रेट फिट पॅन्ट आहे ही सुद्धा, व्हेरी कम्फर्टेबल. अगेन याला पॉकेट सुद्धा आहे. जो दुपट्टा आहे हा सुद्धा सेम मस्टर्ड येल्लो कलरमध्ये आहे. एकदम छान, तुम्ही बघाल तर एकदम सॉफ्ट असा दुपट्टा आहे. याचा लेंथ दिलेली आहे ही सुद्धा खूप चांगली आहे लेंथ. हे असं होतं की कुर्ता सेट खूप सुंदर आहे, ड्रेस खूप सुंदर आहे, पण त्याचा जो दुपट्टा असतो तो खूप छोटा असतो. म्हणजे आपण तो व्यवस्थित कॅरी पण नाही करू शकत, ते दिसायला पण चांगलं दिसत नाही. जर व्यवस्थित लेंथचा दुपट्टा असेल तर तो खूप सुंदर दिसतो ड्रेसवर. मूविंग ऑन टू द नेक्स्ट वन. हा आहे पुढचा कुर्ता सेट. अरण्या ब्रँडचा आहे, खूप छान आहे. अगेन ह्याचा सुद्धा व्ही शेप नेक आहे. इथे जर तुम्ही नेकला बघाल तर इथे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं फॅब्रिक त्यांनी यूज केलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल जो हा फ्लोरल प्रिंटचा कुर्ता आहे तसं नाही आहे. त्यांनी इथे वेगळं हे गळ्याला यूज केल्यामुळे कापड खूप त्याला छान एक लुक येतो. याला असा घेर आहे, पूर्ण अनारकली पण नाही म्हणणार मी, पण आहे बऱ्यापैकी घेर आहे याला. ह्याच्या सुद्धा ज्या स्लीव्ज आहेत या 3/4 स्लीव्ज आहेत. कॉटनचा आहे हा, त्यामुळे खूपच कम्फर्टेबल आहे. डेली वेअर, ऑफिस वेअर, ओकेजन वेअर, फेस्टिव्ह वेअर घालू शकतो आपण, हा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर याची जी पॅन्ट आहे ही सुद्धा सेम कलरची आहे. याच्यावर पण असं खूप सुंदर असं फ्लोरल डिझाईन आहे आणि हे खूप छान वाटतं. जर तुम्ही नोटीस केलं असेल कुर्त्याचं जे फ्लोरल डिझाईन आहे ते वेगळं आहे आणि हे जे बॉटम आहे याचं जे फ्लोरल डिझाईन आहे ते एकदम वेगळं आहे. हे प्लाझो टाईपमध्ये येतं, त्यामुळे थोडीशी अशी वाईड ही पॅन्ट येते, खूप सुंदर दिसते. आणि याचा जो दुपट्टा आहे याच्यावर त्यांनी दोन्ही फ्लोरल डिझाईन्स दिलेली आहेत. म्हणजे जे कुर्त्याचं डिझाईन आहे फ्लोरल ते पण आहे, प्लस जे बॉटमचं फ्लोरल डिझाईन ते पण आहे. हा जो मधला पॅच आहे इथे त्यांनी बॉटमचं फ्लोरल डिझाईन दिलंय आणि बाजूला जर तुम्ही बघितलं, जो आपण जर काठ म्हणला दुपट्ट्याचा, कॉर्नर म्हटलं, तर इथे त्यांनी जे ड्रेसचं आहे, कुर्त्याचं जे आहे वरच्या फ्लोरल डिझाईन ते दिलेलं आहे. ऑन टू द नेक्स्ट वन. हा या व्हिडिओमधला लास्ट कुर्ता सेट आहे.
पण हा अतिशय सुंदर कुर्ता सेट आहे. त्याचं पॅकिंग तर मला इतकं आवडलं. कुर्ता सेट दाखवायच्या आधी मी तुम्हाला ब्रँड दाखवते, त्याचं पॅकेजिंग दाखवते. ब्रँडिंग आपण म्हणतो ना, इतकं सुंदर केलेलं आहे. हे बघा, कारी ब्रँडचा हा कुर्ता सेट आहे. आत्ताच्या लुकवर जाऊ नका, हे ओपन केल्यानंतर असं झालेलं आहे. पण कुर्ता सेटला त्यांनी या बटर पेपरमध्ये रॅप केलेलं होतं, ज्याच्यावर सुद्धा ब्रँड नेम लिहिलेला आहे कारी. प्लस तुम्ही तो ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये अशी छोटीशी कॉटन बॅग सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे हा गिफ्टिंगसाठी तर खूपच छान ऑप्शन आहे. आणि फक्त पॅकेजिंगवर लक्ष दिलंय असं नाहीये, तर जी कापडाची क्वालिटी आहे, ओव्हरऑल कलर, त्याच्यावर केलेलं वर्क, हे सगळंच खूप सुंदर आहे. त्यामुळे मी हा डेफिनेटली ब्रँड रेकमेंड करेन. कारी हे नाव आहे या ब्रँडचं. आणि गिफ्ट करायला सुद्धा हे खूप सुंदर वाटतं. त्याचं पॅकेजिंग सुद्धा खूप छान असल्यामुळे. आता कुर्ता सेट बघूया. हा आहे रामा ग्रीन कलर किंवा मोरपंखी कलर जो आपण म्हणतो तो. ही नेक आहे याचा. इथे नेकला सुद्धा वर्क केलेलं आहे पूर्णपणे. ओव्हरऑल मशीन वर्क झालेलं आहे कुर्त्यावर. स्लीव्ज अशा आहेत याच्या. स्लीवच्या एंडला सुद्धा अशी त्यांनी छान बॉर्डर केलेली आहे. मशीन वर्कच आहे हे पण पूर्ण. याची जी पॅन्ट आहे ती सेमच कलरमध्ये आहे. बॉटमच्या एंडला सुद्धा त्यांनी बॉर्डर दिलेली आहे. सेम वर्क केलेलं आहे, जे आपल्या स्लीव्जला होतं तसंच सेम वर्क इथे सुद्धा केलेलं आहे. आणि ह्याचा दुपट्टा आहे ट्रान्सपरंट आहे, त्याच्यावर सुद्धा असं हे बुट्टी पूर्ण दिलेली आहे त्यांनी. आणि एंडला परत हे असं वर्क केलेलं आहे, बॉर्डर पूर्ण मशीन वर्क केलेलं आहे. रामा ग्रीन कलर आहे, घातल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतो. याचं मटेरियल जे आहे ते सुद्धा सिल्क मटेरियल आहे. घातल्यानंतर खूपच कम्फर्टेबल वाटतं. याच्यामध्ये कुठेही अगेन एवढं काम आहे ड्रेसवर तरी सुद्धा कुठेही टोचत नाही, खूप सुंदर दिसतं. तर हा होता आजचा ह्यूज फेस्टिव्ह कलेक्शन हॉल व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजच्या या पूर्ण कलेक्शनमध्ये तुमचा सगळ्यात जास्त आवडता कुर्ता सेट कुठला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.